शकाय प्रसृतान शेषान औत्सुक्यमोहारतिदाञ्जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी दरवर्षी आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पाठांतर स्पर्धा घेत असतो। सो यावेळेचे जे अध्याय आहेत ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत। नस्याचा 20वा अध्याय जो अष्टांग हृदयाचा आहे तो, आणि अष्टांग हृदयाचे प्रकृतीचे श्लोक, त्याच्यामध्ये सुद्धा वात प्रकृती श्लोक, फक्त एवढंच आहे। सो सगळेजण तुम्ही छान पाठांतराला लागलेले असणार असं एक मला वाटतं। लागले नसाल तर अजूनही लागा, कमी काय आहेत श्लोक, त्याच्यामुळे इझिली पाठ होतील आणि लवकर पाठ होतील असं एक वाटतं मला। सो याप्रमाणे पाठांतर जर का आपण नित्यनियमित केलं गेलं तर त्याचे फायदे काय असतात हे बऱ्याच वेळेला सांगून झालेलं आहे। सो आता पुन्हा त्याचं रिपिटेशन नको, आपण आपल्या जे वाचनाचा अध्याय आहे त्याच्याकडे वळूयात। याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की आता आपण अष्टांग हृदयाच्या 21वा अध्यायापर्यंत आलेलो आहोत। हार्डली पुढे अजून 9 अध्याय बाकी आहेत। त्यातले यंत्रशास्त्र विधीचे अध्याय मोठे आहेत, ते जर का सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त जे अध्याय आहेत तर ते त्या मानाने कमी आहेत। त्यामुळं पुढचं जे वाचन आहे ते लवकरच होईल असं मला वाटतं। त्याच्या पुढे काय घ्यायला हवं असं जे काही तुमचं मत असेल तर ते सुद्धा तुम्ही निश्चितच चॅटबॉक्स मध्ये लिहा किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवलं तरी सुद्धा हरकत नाहीये। सो अजून वेळ आहे, पण तरी सुद्धा आधीपासून विचार करून आपण ठेवूयात की पुढचं वाचन काय घ्यायचं आहे, तर त्या दृष्टीने म्हणजे सूत्रस्थान आपलं पूर्ण झाल्यानंतर। ओके, सो आपल्या वाचनाला आपण सुरुवात करूया। त्याच्यामध्ये आपण धूमपान विधी अध्याय वाचत आहोत। धूमपानाचे फायदे कोणते असतात, कसे असतात, कशा पद्धतीने धूमपान करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्या बघून झालेल्या आहेत। धूमपानाचे प्रकार, त्याच्यामध्ये स्निग्ध, मध्य आणि तीक्ष्ण, मग त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींसाठी कोणत्या प्रकारचं धूमपान करावं हे सुद्धा आपलं पाहून झालेलं आहे। आज हा आपला अध्याय पूर्ण होईल असं वाटतं। काही थोडे श्लोक त्याच्यातले बाकी आहेत, हार्डली शेवटचे 2-3 श्लोक बाकी आहेत, तरी सुद्धा महत्वाचे, आणि म्हणूनच आपण 19वा श्लोक जो आहे तो पुन्हा एकदा वाचूया। त्याच्यामध्ये जले स्थिताम अहोरात्रम ईशिकाम द्वादशांगुलम पिष्टैः धूमैः औषधैः एव पंचकृत्व प्रलेपयेत् वर्ती अंगुष्ठकस्थूला यवमध्या यथा भवेत् छाया शुष्काम विगर्भाताम स्नेहाभ्यक्ताम यथायथम। आता ही कशी वापरायची हे सुद्धा पुढे दिलेलं आहे। आता ही कशी बनवायची वरती आपल्याला, तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये जले स्थिताम अहोरात्राम ईशिकाम द्वादशांगुलम। आता ह्याच्यामध्ये ईशिका म्हणजे काय, तर काडी, काडी म्हणजे गवताची काडी। त्याच्यामध्ये केवढी असायला पाहिजे ती काडी, तर द्वादशांगुलम 12 अंगुळ लांब अशी असणारी। मग ती काडी काय करायची, तर जले स्थिताम अहोरात्रम, संपूर्ण अहोरात्र म्हणजे 24 तास, अहनी म्हणजे दिवस, रात्र म्हणजे रात्र, सो दिवस आणि रात्र म्हणजे कंप्लीट 24 आवर्स ती जले स्थिताम पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे। आता ही भिजवायची कशाला सांगितलं असेल याचा एक विचार आपण करायला पाहिजे। आता पाण्यामध्ये भिजवल्यानंतर काडी जी आहे ती थोडीशी मृदू होईल, बरोबर। दुसरी गोष्ट, त्याच्यावरती जो लेप लावून आपण तर तो सहज निसटून येईल, कारण दुसऱ्या दिवशी ती काडी सुकेल आणि सुकल्यानंतर ती थोडीशी लहान होईल ना, मग आपल्याला वरती त्याच्या वरती आपण बनवणार आहोत, मग ती जी आत घातलेली काडी आहे ती आपल्याला सहज काढता येईल अशी व्हायला हवी, आणि त्याच्यासाठी ती पाण्यामध्ये थोडीशी भिजवून ठेवावी असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर गंधद्रव्याणी तीक्ष्णानी गुणो मूर्ध विरेचनः जले स्थिताम अहोरात्राम ईशिकाम द्वादशांगुलम पिष्टैः धूमैः औषधैः एव पंचकृत्व प्रलेपयेत्। त्या काडीवरती काय करावा, तर लेप करावा, कशाचा, धूमैः पिष्टैः औषधैः एव। आता ज्या धूमैः पिष्टैः म्हणजे धूमाप्रमाणे अतिशय बारीक केलेलं असं जे चूर्ण आहे ते, पिष्ट असं जे चूर्ण आहे ते, त्याचा लेप करावा, प्रलेपयेत। आणि किती वेळेला करायचा, तर पंचवारम 5 वेळेला हा लेप करायचा आहे। का बरं असा लेप करायचा असेल 5 वेळेला, एकदा केला तर काय तेवढा चालेल ना असं, परंतु ती चांगली जाड व्हावी, घट्ट व्हावी,
त्याच्यानंतर त्याच्यातनं धूर अनेक काळ येत राहावा यासाठी तसं सांगितलेलं आहे की ती जी वर्ती आहे तर ती कशी करायला हवी, तर ती पंचवारम प्रलेपयेत, 5 वेळेला त्याचा लेप करायचा आहे. त्याच्यानंतर वर्ती ही अंगुलक स्थूला, आता ही केवढी होईल 5 वेळेला लेप केल्यानंतर, अंगुष्ठ स्थूला म्हणजे अंगठ्या एवढी जाड असायला पाहिजे, आणि यवमध्या यथा भवेत म्हणजे सेंटरला त्याचा मध्य जो आहे ना तो यवाकार असायला पाहिजे, सेंटर त्याचं जे ते यवाकार असं असायला पाहिजे. त्याच्यानंतर छाया शुष्काम विगर्भाताम, आता ही जी वाळवायची आहे तर ती कशी वाळवायची आहे, तर छाया शुष्क असं म्हटलंय. आता छाया शुष्क का करायचं, खरं तर वेळ लागेल ना छाया शुष्क व्हायला, उन्हात वाळवलं तर पटकन वाळतं, पण उन्हामध्ये वाळल्यानंतर तडकतात गोष्टी, मग तुटण्याची शक्यता आहे, आणि म्हणून छाया शुष्क करावं. इव्हन तुम्ही रसौषधी कोणतेही बनवत असताना कुपी ज्या वेळेला आपण मृत्तिका लेपन करतो, कुपीला मातकापड करतो, तर त्यावेळेला सुद्धा मातकापड करत असताना छाया शुष्क करावं असं म्हटलेलं आहे. मातकापड सुद्धा मध्ये कुठेतरी त्याच्या एअर पण बबल राहायला नाही पाहिजे, मध्ये क्रॅक पण व्हायला पण नाही पाहिजे, म्हणजे मग ती उष्णता जी आहे ती कुपीला संपूर्ण सगळ्या दिशेने समप्रमाणात मिळेल. त्याच पद्धतीनं ह्या वर्तीला सुद्धा समप्रमाणामध्ये सर्वत्र उष्णता मिळायला पाहिजे. एका ठिकाणी भरभर जळते, अर्ध्या ठिकाणी हळूहळू जाते, असं ते अर्धवट नाही व्हायला पाहिजे, ती गोलाकार अशी पूर्ण जळायला पाहिजे. ह्या दृष्टीने ते सांगितलेलं आहे की छाया शुष्काम. आता छाया शुष्क केल्यानंतर पुढे काय करायचं, तर छाया शुष्काम विगर्भाताम, विगर्भा म्हणजे त्याच्यातला गर्भ काढून टाकायचा, गर्भ म्हणजे काय, मध्य या अर्थाने बरं का. आता गर्भ म्हटल्यानंतर आपल्याला शुक्र शोणित हेतू संयोगे जीव वगैरे वगैरे सगळ्या माहिती आहेत गोष्टी, पण इथे गर्भचा अर्थ असा का घेतला असावा. आता तुम्हाला माहिती असेल की कुठलंही मोठं हे असतं, समजा मंदिर असतं, तर त्या मंदिरामध्ये सुद्धा आपण असं म्हणतो की गर्भगृहामध्ये गेलो होतं. गर्भगृह म्हणजे काय, तर आतलं एकदम सेंटरचं जे असतं ना तर त्याला गर्भगृह असं म्हटलं जातं. सो गर्भ याचा अर्थ सगळ्यात आत असणारी बरं का गोष्ट, सो या अर्थाने इथे गर्भ असं घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर छाया शुष्का विगर्भाताम, आणि काय करायचं पुढे, तर ती विगर्भा म्हणजे ती काडी आपण जी टाकलेली होती ना ती काढून टाकायची. त्याच्यानंतर स्नेहाभ्यक्ताम यथायथम, स्नेहाभ्यक्त व्हायला हवी. ते स्नेहाभ्यक्त म्हणजे काय, त्याला तेल किंवा तूप किंवा घृत जे काही आपण ठरवलेलं आहे तर ते संपूर्ण त्याच्यामध्ये लावायला हवं, स्नेहाभ्यक्त करायला पाहिजे. हे कशासाठी, तर ज्या वेळेला आपण धूमपान करणार आहोत ना त्यावेळेला स्निग्ध धूमपान असणं आणि मध्यंतरी ती कुठे सुद्धा नाही तडकायला पाहिजे, त्याच्यासाठी ही स्नेहाभ्यक्त असं म्हटलेलं आहे. कदाचित तुमच्या डोक्यात अशी शंका येईल की अरे तूप लावल्यानंतर ते मोडणार नाही का, तर नाही मोडत, कारण की त्याची ती कपॅसिटी घेण्याची झालेली असते म्हणून. सो छाया शुष्कां विगर्भातां स्नेहाभ्यक्तां यथायथम धूम नेत्रार्पिता पातुम अग्निप्लुष्टां प्रयोजयेत, धूम नेत्र अर्पितां पातुम अग्निप्लुष्टां प्रयोजयेत. आता हे जे तयार झालेलं धूमनेत्र आहे तर ते अग्निप्लुष्ट म्हणजे अग्नीच्या ह्याच्यामध्ये ठेवून मग धूमपान करावं. आता हे करत असताना कसं ठेवायचंय, तर शराव संपुट छिद्रे, शराव संपुट जे आहे, शराव संपुट म्हणजे काय, तर एक आपण मातीचा परळ घेतो त्याच्यावरती दुसरा परळ लावतो, मग तो पहिला मातीचा परळ, मग त्याच्यावरती तो दुसरा मातीचा परळ, मग तिथे जे संधान आहे त्या ठिकाणी संधानकर लेप लावून म्हणजे गोपीचंदाचा लेप लावून त्यामध्ये असा तो परळ म्हणजे पुट बनवलेला आहे, संपुट केलेला आहे. त्याचा जो एक वरचा आहे ना तर त्याला आपण छिद्र ठेवणार आहोत, म्हणजे त्याच्यातून धूर बाहेर यायला पाहिजे या दृष्टीने. सो शराव संपुट याला असं म्हणतो, शराव संपुट छिद्रे नाडीम नस्य दशांगुलम. आता ही जी शराव संपुट बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये जी धूर येण्यासाठी जी नाडी घालायची ती दशांगुल 10 अंगुल घालायची आहे. अष्टांगुलाम वा वक्त्रेण कासवान धूमम पिबेत, किंवा 8 अंगुल करायची ती, आणि मग 8 अंगुल किंवा 10 अंगुल असताना ही जी नाडी आहे तर त्याच्यातून धूम प्यायचा आहे. मग आता ह्याचा उपयोग काय होतो हे सुद्धा आपण बघूया. त्याच्यानंतर ओके, कासश्वास पीनसो विस्वरत्वम पूतिगंधम पांडुता केशदोषः कर्णस्य अक्षिस्राव कंडू अर्ती जाड्यम तंद्रा हिद्मा धूमपम न स्पृश्यन्ति, न स्पृश्यन्ति असं म्हटलेलं, म्हणजे ह्याला स्पर्श करत नाहीत. कोण कोण स्पर्श करत नाहीत, तर एवढ्या सगळ्या जे व्याधी आहेत ना तर याला स्पर्श करत नाहीत.
पण तो कसा असला पाहिजे पेशंट, पेशंट म्हणण्यापेक्षा तो माणूस कसा असला पाहिजे, कारण तो त्याला स्पर्श करणार नाहीयेत ना हे व्याधी, म्हणजे तो पेशंट नाहीये, तो माणूस आहे. मग तो कसा असला पाहिजे, तर धूमपम, धूम पिणाऱ्यास न स्पृशंती, धूम जो पान करतो त्याला या गोष्टी स्पर्श करत नाहीत. मग आता कोणकोणत्या गोष्टी स्पर्श करत नाहीत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपासून तो लांब राहतो, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट म्हणू, ह्या पद्धतीची आहे ही धूमपान ही ट्रीटमेंट. मग हे धूमपान प्रिव्हेंटिव्ह कुणाकुणामध्ये आहे, तर कासहा पहिलंच म्हटलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की अरे खोकला ऑलरेडी येतोय, धूर जर घेतला गेला तर त्रास नाही का होणार, असं वाटतं ना, पण तसं नाही होत. याचं कारण हा धूर जो आपण देतोय किंवा धूमपान जे देतो आहोत, तर तो धूमपान जो आहे ना तो औषधी धूमपान आहे. असं नाही आहे की काहीतरी जळतंय आणि त्याचं कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड येत आहे, असं नाही. विशिष्ट औषधं, आणि आपण ती कोणकोणती औषधं वापरायची, गंधद्रव्य कोणती वापरायची, शिरोविरेचनाची औषधं जी आहेत ती वापरायची, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. सो कासामध्ये ह्याचा उपयोग होतो. तसंच त्याच्या बरोबरीनं श्वासामध्ये सुद्धा उपयोग होतो. आता श्वासाच्या बाबतीमध्ये म्हणत असताना आपल्याला असं वाटतं की अरे नाही, हे धूमपान केल्यानंतर लंग कंजेशन वाढेल किंवा श्वास वाढेल, तर अशी गोष्ट घडत नाही. ह्याचं कारण काय, तर शरीराच्या आतमध्ये असणारा जो कफाचा स्राव आहे तो तिथनं निघून जातो किंवा शेषदोषांचं निर्हरणाप्रमाणे तो ड्राय होतो आणि मग मोठ्या छान पद्धतीनं श्वास घेणं ही गोष्ट होते. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलेलं असेल की नेब्युलायझर्स वगैरे असतात, त्याच्यात काही विशिष्ट औषधं टाकल्यानंतर ब्रॉन्कोडायलेटर सारखी ऍक्शन होते आणि मग श्वास घेणं सोयीचं होतं, विशेष करून ॲस्थमॅटिक पेशंट्समध्ये. मग तशाच पद्धतीचं हे श्वासाचं जे आहे ना, आता हे तुम्हाला वाटेल की मी असं उदाहरण का देते, म्हणजे हे काय ब्रॉन्कोडायलेटर सारखं काम करतं का, परंतु कसं आहे ना की जी गोष्ट तुम्ही बघितलेली असते किंवा जी माहिती असते त्याचं उदाहरण देऊन जे आहे ते पटवून देणं, ह्याला उपमान प्रमाण असं म्हणतात, बरोबर. गवा म्हणजे काय, तर गो सदृश हा गवा असं म्हटलेलं आहे. तर गाय माहिती असते, गवा प्रत्येक जणांना माहिती नसतो, म्हणून गायीच्या सारखा असतो तो गवा, असं म्हणून उदाहरण दिलं जातं. सो आता परिस्थिती उलटी झाली आहे, आपल्याला मॉडर्न मेडिसिन जास्त माहिती आहे आणि आयुर्वेद आपल्याला त्या मानाने रोजच्या दिनचर्येमध्ये, रोजच्या ह्याच्यामध्ये दिसत नाही, तर तो यायला हवा, तर त्याच्यासाठी हे एवढा सारा प्रपंच आहे. मग हे कसं आहे, तर श्वास जो आहे त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं जर धूमपान केलं तर औषधांची ऍक्शन जी येते ब्रॉन्कोडायलेटर सारखी येते आणि त्याच्यामुळं श्वास लागणं हा भाग कमी होत असतो. त्याच्याच बरोबरीनं कफाचा स्राव होणं, निघून जाणं कफ, आणि कमी प्रमाणामध्ये जो कफ आहे तर तो शुष्क होणं, या गोष्टी घडतात. सो असं करत असताना आता श्वासासाठी वापरणारी औषधं वेगळी राहतील, कासासाठी वापरणारी औषधं वेगळी राहतील. त्याच्याच पुढे आलेलं आहे पीनस. आता श्वासामध्ये वापरत असताना विशेष करून जर तुम्हाला माहिती असेल तर कोष्ठकोलिंचन किंवा कोष्ठ किंवा पुष्कर मूळ या गोष्टींचा उपयोग खूप चांगला होतो. अशा पेशंट्सना जर का आपण ह्या पद्धतीचं धूमपान दिलं तर श्वास लागणं किंवा तंबाखूची जी वेगावस्था आहे त्याच्यापासून त्यांना लांब ठेवणं, ह्या गोष्टी सहज शक्य होत असतात. त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये पीनस म्हणजे दुष्ट प्रतिशाय किंवा सर्दी नित्य असणं किंवा दुष्ट सर्दी ज्याला म्हणू अशा पद्धतीचे असणं, असं ज्या वेळेला असतं ना त्यावेळेला सुद्धा धूमपानाचा उपयोग होतो. लास्ट टाइम मी एक तुम्हाला होम रेमेडियल मध्ये सांगितलेलं होतं की बाजरी जी असते ना ती लोखंडी तव्यावर घालून ती परतायची आणि ती परतल्यानंतर येणारा धूर घ्यायचा की मग ही सर्दी कमी होत असते. तर त्या पद्धतीनं या आपल्याला प्रतिशायाचं किंवा दुष्ट प्रतिशाय ज्याला आपण म्हणू किंवा दुसरी गोष्ट म्हणजे पीनस म्हणू, तर त्याच्यासाठी उपयोग होत असतो. आता पीनसाचा विचार करताना अजून एक गोष्ट आपण इथे बघायला पाहिजे की इथे आपण औषधं कुठली वापरत पीनसामध्ये, ते सुद्धा महत्वाचं आहे. मग आता पिनसाच्या वेळेला वापरत असताना वचेचा धूर जो आहे तर तो पिनसामध्ये उपयोगी पडेल किंवा हरिद्रेचा धूर आहे तो सुद्धा उपयोगी पडेल, कोंबडनखीचा धूर आहे तो उपयोगी पडेल. तर ह्या पद्धतीनं कोणता धूम आपण तयार करणार आहोत या गोष्टी सुद्धा बघायला पाहिजेत. शिरोविरेचनाची जी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, एकानेही टाकलेलं नाही बरं का, होमवर्क मला आठवलं म्हणून सांगितलं. शिरोविरेचनाची जी द्रव्य सांगितलेली आहेत ना तर ती ह्या पिनसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करणार. त्याचबरोबर विस्वरत्वम असं म्हटलं, आवाज बदलणं. विस्वर म्हणजे विगतः स्वर, हा नीट चांगला जो स्वर आहे तो निघून गेलेला आहे, म्हणजेच काय, तर स्वर बदललेला आहे. असं असताना सुद्धा आपल्याला या धूमपानाचा उपयोग होतो.
आता स्वर बदललेला आहे अशी लक्षणं असताना कोणकोणते पेशंट्स आपल्याला ह्या पद्धतीचे सापडतात? तर सगळ्यात पहिला स्वर बदलतो म्हणजे सर्दीमध्ये बदलतो, अनुनासिक होऊन जातो. सो प्रतीक्षाच्या पेशंटमध्ये धूमपानाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर स्वर कोणत्या कोणत्या पेशंट्समध्ये बदलतो असं जर अजून बघितलं तर जे लोक खूप ओरडून बोलतात किंवा अतियोग असतो स्वराचा तर त्या ठिकाणी होईल. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा विश्रांतीच्या दृष्टीने आपल्याला ह्या विस्वर या दृष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. तिसरे पेशंट अजून कुठले असतात की ज्यांच्यामध्ये आवाज बदलतो, तर टिपिकली होर्सनेस ऑफ व्हॉइस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला आवाज बदलतो असं दिसतं. आतापर्यंत आपण दवाखान्यामध्ये वेगवेगळे थायरॉइडचे भरपूर पेशंट बघितलेले असतात. मग त्याच्यामध्ये आपण धूमपान ही चिकित्सा दिलेली असते का हो? त्याचाही एक विचार करायला पाहिजे. आता विशेष करून विस्वर असं म्हणत असताना थायरॉइडच्या पेशंटमध्ये तर आवाज बदलतो हे पेशंट स्वतःहून सांगतात. कधी-कधी एकदम वेगळा बेसचा आवाज यायला लागतो असंही सांगत असतात. सो हा जर का आवाज असा बदलत असेल तर तिथे धूमपान करणं गरजेचं आहे की नाही? तर आहे. मग आता धूमपान जे आहे ते लेखन पण करणार आहे. म्हणजे मेदावरती पण जाणार आहे. विशेष करून मेदाच्या म्हणजे मेदस्वी पेशंट्समध्ये किंवा आपण बघतो की थायरॉइडचे ज्या वेळेला इरेग्युलरिटीज होतात पेशंट्समध्ये त्यावेळेला वजन एकदम वाढणं किंवा एकदम कमी होणं हे दोन्ही गोष्टी दिसतात हायपो आणि हायपरथायरॉइडमध्ये. मग अशा वेळेला सुद्धा मेदावरती गामित्व असणारी औषधं जी आहेत तर त्याचं जर का धूमपान दिलं तर ह्या पद्धतीचा आवाजावरती चांगला परिणाम येऊ शकतो. तिसरे जे अजून पेशंट्स असतात विस्वरवाले तर त्याच्यामध्ये ज्याला आपण हे म्हणतो व्होकल कॉर्ड्स असतो त्याची पाल्सी असणं असे जे पेशंट्स असतात किंवा काही पेशंट्स आपल्या दवाखान्यात आपण असेही बघितलेत की व्होकल कॉर्डवरती काही नोड्युल्स येतात आणि मग आवाज बदलतात. मग त्यांना पूर्णपणे 6 महिने अजिबात बोलायचं नाही अशी ट्रीटमेंट सांगितली जाते. मग त्याही पेशंट्समध्ये आपल्याला ह्या पद्धतीनं धूमपान देता येईल. आणखीन काही पेशंट जे असतात ना तर त्याच्यामध्ये टिपिकली जो लॅरिंग्स आहे त्याचे सीए असणारे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा पण आपल्याला विस्वर हे सापडतात. सो अशा सीएच्या पेशंट्समध्ये सुद्धा आपल्याला धूमपान वापरायला हवं ज्याच्यामध्ये विस्वरता दिसते अशा ठिकाणी. त्याच्यानंतरचं जे आलेलं आहे ना ते म्हणजे पूतिगंध असं आलेलं आहे. पूतिगंध म्हणजे काय तर श्वास ज्या वेळेला घेतला जातो त्यावेळेला स्वतःच्या श्वासाचा खराब वास येतो असे काही पेशंट्स असतात तर त्यांना पूतिगंध असं म्हटलं जातं. तर ह्याचाच अर्थ काय तर बऱ्याच वेळेला पूतिगंधामध्ये ॲडेनॉइड्सचे पेशंट असतात ते समाविष्ट होतात. त्याच्यानंतर सायनोसायटिसचे जे पेशंट्स असतात ते समाविष्ट होतात. त्याच्यानंतर पहिला अवस्थापाक विकृत असणारे म्हणजेच आमाजीर्ण असणारे जे पेशंट असतात ना ते सुद्धा टिपिकली सांगतात की बॅड ब्रीथ सारखं होतं. श्वास घेताना खराब वास येतो म्हणजे पूतिगंध येतो. सो असे प्रथम अवस्थापात विकृत असणाऱ्या पेशंट्समध्ये सुद्धा धूमपान महत्वाचं आहे हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. म्हणजे इथे या शेवटच्या श्लोकामध्ये खऱ्या अर्थाने सगळी फलश्रुती दिलेली आहे की कोणकोणत्या पेशंट्समध्ये आपल्याला हे वापरायला हवं. आता पहिला अवस्थापाक विकृत ज्या वेळेला होतो तर आपण बघतो की पहिल्या अवस्थापाकामध्ये काय होतं तर क्लेद जो आहे तो कफाच्या दृष्टीने उदीरण होत असतो. सो हे कफाचं उदीरण जे आहे त्याच्यामध्ये क्लेद विकृती असेल तर शरीरामध्ये पहिली अवस्थापाक विकृत होतो आणि म्हणूनच पूती नासा किंवा बॅड ब्रीथ ज्याला आपण म्हणतो असे पेशंट्स दिसतात. सो त्यामध्ये सुद्धा आपल्याला धूमपान वापरता येईल. त्याच्यानंतर आहे पांडुता. पांडू असताना धूमपान म्हटल्यानंतर अरे कसं काय असा एक प्रश्न खरं तर पडायला पाहिजे. पण धूमपान आपण बघितलं सुरुवातीपासून तर काय आहे तर क्लेदाचा नाश करणार आहे. मग हा क्लेद जो आहे तो पांडूमध्ये आहे का हो तर आहे ना कारण पांडू हा रसाचा व्याधी आहे आणि क्लेद आणि शैथिल्य ह्या दोन गोष्टी पांडूमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात आणि म्हणून ते शैथिल्य घालवण्याच्या दृष्टीने म्हणून विशेष करून धूमपानाचा उपयोग पांडूमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर केश दोषाः असं म्हटलंय केसांचे दोष. आता केसांचे दोष कोणते परवाच आपला ह्याच्यावरती न्यूज 18 लोकमतवरती केसांच्या आरोग्यावरतीचा एक हे झाला इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये केसांचे दोष असं म्हणत नसताना पहिलं सगळ्यात म्हणजे केस गळणं हा भाग तर येतो. मग केस का गळतात असं जर बघितलं तर रसाशी संबंध असतो, रक्ताशी संबंध असतो, अस्थिशी संबंध असतो, मज्जेशी संबंध असतो, एवढ्या साऱ्या गोष्टींचा संबंध त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर केसांच्या दोषांच्या संदर्भामध्ये स्प्लिट हेअर असणं हा सुद्धा एक दोष आहे की जो विशेष करून केस कापल्यामुळं किंवा वाताची गती विकृत झाल्यामुळे होत असतो. मग त्या ठिकाणी सुद्धा वातशमन करणारा जो धूमपान आहे तो आपल्याला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे.
काही पेशंट्स असे असतात की केसामध्ये दारुणक खूप मोठ्या प्रमाणात असतो, तो सुद्धा केशदोष असं धरलं जातं. आता हा दारुणक जो आहे, जो कोंडा आहे, तर तो का घडतोय? तर शरीरामध्ये एजिंग प्रोसेस जी आहे ती खूप फास्ट होते आणि म्हणून हा कोंडा होत असतो. तर आता ही एजिंग प्रोसेसचा कोंड्याचा संबंध जो आहे ना, तर तो परत क्लेदाशी राहतो. कोंडामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये एक ड्राय कोंडा असतो की ज्याच्यामध्ये नुसता स्काल्पमध्ये हात घातला तरी कोंडा पडतो. दुसरे जे असतात ते वेट कोंडा असतो, म्हणजे ओला कोंडा ज्याला म्हटलं जातं. तर असा जो असतो ना, तर तो विशेष करून क्लेद विकृतीमुळे असणारा आणि प्रमेहाकडे संप्राप्ती नेणारा अशा लोकांच्या केसांमध्ये केस गुंतणं हा पण फार फार जास्त प्रमाणामध्ये होत असतो. मग अशा वेळेला केसांना धूर देणं हा भाग जो आहे किंवा केसांना धूपन करणं आणि धूमपान पोटामध्ये घेणं ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. ह्या दोन्ही गोष्टी बघायला पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये जर का तुम्ही बघितलं ना, तर डोक्यावरून स्नान केल्यानंतर केसांना धुरी देणं हा खूप प्रकार किंवा प्रघातच असायचा, जे आजकाल आता आपल्याला माहिती पण नाही, कुठे बघितलं पण जात नाही. पण त्याच्यामुळे काय होत असतं की क्लेद विकृती जी असते केसांच्या ठिकाणी, केसांच्या मुळांच्या ठिकाणी ती कमी येत असते. त्याच्यानंतर स्काल्प जो आहे तो चांगला व्हायला लागतो. त्याच्यामध्ये योग्य पद्धतीचा जो ड्रायनेस असायला पाहिजे तो येतो, एक्सेसिव्ह नाही. आणि मग ह्या गोष्टी होतात. आता हे किंवा धूपन असं आपण बघितलं, पण धूमपान केल्यानंतर सुद्धा केस चांगले होणार आहेत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. विकृत क्लेद आहे तो निघून गेल्यामुळं. केसांच्या दोषांमध्ये अजून इतर अनेकही दोष आहेत, जसे की केस लवकर अकाली पांढरे होणं हा सुद्धा दोष त्याच्यामध्ये आहे. काही वेळेला केस टोचतात असंही पेशंट सांगत असतात. त्याच्यामध्ये विशिष्ट तीक्ष्णत्व आणि वाताच्या विकृतीमुळे ह्या गोष्टी होत असतात, सो तेही बघायला पाहिजे. त्याच्यानंतर सोरायसिस सारखे जे काही पेशंट्स असतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला केस खूप जास्त प्रमाणामध्ये गळणं हा सुद्धा भाग दिसत असतो. सो त्याही गोष्टीचा विचार आपण केशदोष म्हणून करायला पाहिजे. तर त्याही ठिकाणी आपल्याला दिसतं की ह्याचा परिणाम जो आहे धूमपानाचा रादर तो खूप चांगला येत असतो. त्याच्यानंतर कर्ण, हास्य, अक्षिस्राव, कर्णस्राव, हास्यस्राव आणि अक्षिस्राव. कानामधून स्राव येणं, अक्षी म्हणजे डोळ्यामधून स्राव येणं आणि तिसरं म्हटलेलं आहे म्हणजे कर्ण हास्य, तोंडामधून स्राव येणं, म्हणजे लाळ गळणं थोडक्यामध्ये. मग लाळ कोणकोणत्या पेशंटची गळते असं जर का आपण बघितलं, तर कृमी असणारे पेशंट जे असतात त्यांची लाळ विशेष करून रात्री झोपेमध्ये गळत असते. सो कृमी क्लेदातनं उत्पन्न होतात, त्यामुळे अर्थात क्लेद घालवण्यासाठी म्हणून हा भाग महत्वाचा आहे हे आपण बघतोच. त्याच्यानंतर हास्यस्राव असं ज्या वेळेला आपण विचार करतो ना, तर तोंडातून स्राव येणारे जे असतात ना, त्याच्यामध्ये अजून एक पेशंट्स आपल्याला सापडतात की ज्याच्यामध्ये बुद्धिमांद्य हे एक सापडतं पेशंट्स मध्ये, विशेष करून मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये. आणि मग त्यावेळेला सुद्धा असं हास्यस्राव हा भाग असतो. मग इथे शरीरामध्ये जो विकृती आहे, जो क्लेद आहे तो नष्ट करून रक्तावरती काम करून अशा पद्धतीने जर का आपण हे केलं गेलं तर मज्जेची विकृती जी आहे ती पण दूर व्हायला मदत होत असते. आणि त्या दृष्टीने म्हणून सुद्धा धूपन आलेलं असावं. अजून एक लाळ गळणारे जे पेशंट सापडतात आपल्याला, त्याच्यामध्ये पॅरालिसिसचे पेशंट किंवा जिथे आपल्याला हेमिप्लेजिया किंवा पॅराप्लेजिया असे पेशंट्स असतात किंवा अर्धिताचे पेशंट जे असतात ते सुद्धा आपल्याला मुखस्राव या दृष्टीने आपल्याला बघावे लागतात. सो त्यामध्ये सुद्धा धूपवनाचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यानंतर कर्णस्राव असंही म्हटलेलं आहे. कर्णस्राव म्हटल्यानंतर पहिलं महत्वाचं डोक्यामध्ये आपल्या येतं म्हणजे ओटायटिस मीडिया आणि मास्टर्डायटिस या 2 गोष्टी असतात. तर मास्टर्डायटिस किंवा ओटायटिस मीडिया दोन्हीमध्ये धूमपान करणं ह्याचा उपयोग तर नक्कीच होणार आहे, कारण की घशामध्ये नाक, घसा आणि तोंड ह्या सगळ्याची स्रोतस एकत्रित आलेली आहेत आणि त्यालाच आपण शृंगाटक मर्म असं सुद्धा म्हणतो. तर योग्य पद्धतीने जर का हे धूमपान घेतलं गेलं तर आतून होणारा किंवा ओटायटिस मीडिया जो आहे किंवा मास्टर्डायटिस जे आहे, तर ह्या गोष्टी बऱ्या करण्याच्या दृष्टीने मदत होत असते. आणि त्याच्याच बरोबरीने कानाला धूपन करणं हा सुद्धा भाग बऱ्याच पेशंट्स मध्ये आपण आपल्या दवाखान्यामध्ये वापरत असतो, त्याचाही परिणाम खूप चांगला असतो. त्याच्यानंतर अक्षिस्राव असा एक शब्द आलेला आहे, म्हणजे डोळ्यातून पाणी येणं. आता अक्षिस्राव असं म्हणत असताना डोळ्यातून पाणी येणारे जे पेशंट्स असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पेशंट असतात ना, त्याच्यामध्ये नेझोलॅक्रिमल डक्ट असते ती ब्लॉक असणं. मग हे ब्लॉकेजेस जे आहेत, तर धूम हा सूक्ष्म अतिसूक्ष्म असल्यामुळं तिथे पोहोचणं आणि स्राव उत्पन्न झाल्यामुळे तो ब्लॉक निघून जाणं ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. काही पेशंट्स असे असतात की ज्याच्यामध्ये उत्पत्ती खूप जास्ती प्रमाणामध्ये असते लॅक्रिमल डक्ट मधून, तर त्याही पेशंटमध्ये अक्षिस्राव हे लक्षण आपल्याला सापडतं. तर त्याही मध्ये क्लेद वाढलेला आहे आणि म्हणून ह्या गोष्टी होतात. म्हणून धूमपानाचा आणि धूपनाचा दोन्ही गोष्टींचा उपयोग होईल. त्याच्यानंतर कंडू आणि अर्ती आणि जाड्य असं म्हटलेलं आहे.
कंडू खाज असताना धूमपानाचा उपयोग होतो. सर्वांग किंवा एकांग अशा पद्धतीनं जी कंडू आहे त्याच्यामध्ये सुद्धा धूमपान होतं. तर कंडू नास्ती विना कफात असं म्हटलेलं आहे. सो विकृत कफ असेल तर कंडू असतो, किंवा विकृती नसेल कफाची तर कंडू दिसतच नाही आपल्याला रादर, बरोबर. सो कंडू नास्ती विना कफात असं जे म्हटलेलं आहे ना, तर त्याच्यानुसार आपण जर बघायला गेलो तर विकृत कफ जो आहे तो क्लेद सदृश आहे आणि म्हणून तिथे धूमपानाचा उपयोग होणार आहे. सो कंडू, त्याच्यानंतर अर्ती असं म्हटलेलं आहे आणि जाड्य. कंडू आणि अर्ती. अर्ती म्हणजे काय तर रुजा किंवा दुखणं, याला अर्ती असं म्हटलं जातं. तर धूमपान केल्यानंतर सुद्धा दुखणं कमी होतं. म्हणजेच काय तर इन्फेक्टिव्ह फोकस कमी होतात. एखादी जर का नॉन हिलिंग वुंड असेल किंवा ऍब्सेस असेल तर त्याच्यामध्ये ठणका असतो, दुखणं असतं, रुजा असते, राग असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या धूमपान केल्यानंतर जे जे शरीरामध्ये इन्फ्लमेशन्स आहेत ते कमी यायला मदत होते आणि म्हणून अर्ती दूर करण्यासाठी म्हणून याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर आलेला आहे तंद्रा. तुम्हाला मी एकदा व्याख्या बघायला सांगितलेल्या निद्रा तंद्रा या गोष्टींच्या. तर ड्राउझीनेस ज्याला आजकालच्या भाषेमध्ये आपण म्हणू, काय करतोय काय नाही करते हे कळत नाही, विवेक नसतो त्या ठिकाणी, तर ते सुद्धा शरीरामध्ये क्लेद वाढल्यानंतर, जाड्य वाढल्यानंतर, आम वाढल्यानंतर विशेष करून होतो. मग अशा वेळेला सुद्धा धूमपानाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर हिक्का. हिक्क्याची चिकित्सा जी आहे ती श्वासाप्रमाणे करावी असं म्हटलंय. हिदमा आणि श्वास हे दोन्ही एकत्र सांगितलेले आहेत. सो श्वासाचं जे जे एक्सप्लेनेशन ते सगळ्याच्या सगळं हिक्केला लागू होतं. त्याच्यानंतर धूमपम न स्पृश्यन्ति असं म्हटलंय. धूम पिणाऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. एवढा सारा धूमपानाचा उपयोग खूप चांगला आहे हे आपण लास्ट श्लोकामध्ये तर आपण बघतोय. आणि कसं करायचं किंवा कोणकोणत्या पद्धतीनं करायचं, ती नाडी किती असावी, कोणकोणत्या पद्धतीचे धूम प्यावेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या इथे वर्णन केलेल्या आहेत. सो ह्या पद्धतीनं हा या ठिकाणी धूमपानाचा जो अध्याय आहे तर तो पूर्ण होतो. आता हा धूमपानाचा अध्याय झाल्यानंतर पुढचा जो अध्याय आहे तर तो आहे गंडूशादी विधी. त्याचा एक श्लोक वाचूयात फक्त आणि मग थांबूया. अथातो गंडूशादी विधिम अध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः. चतुष्प्रकारो गंडूषः स्निग्धशमनशोधनौ प्रोपणश्च त्रयस्तत्र त्रिषु योज्याश्चलादिषु. आता सध्याच्या या संपूर्ण पॅन्डेमिकच्या पोझिशन्समध्ये, सिच्युएशन्समध्ये आपण बघतोय की गंडूशाचा खूपच मोठा परिणाम आणि उपयोग या संपूर्ण पॅन्डेमिक मध्ये झालेला आहे. जे जे लोक नित्य गंडूश करणारे आहेत तर ते ह्या पॅन्डेमिक पासून वाचतात किंवा लांब राहू शकतात. विशेष करून आताचा जो टाईप आहे किंवा व्हेरियंट आहे की ओमिक्रॉन, तर त्याच्यामध्ये गंडूशाचा उपयोग खूपच चांगला दिसतोय. तर आपण त्या अँगलनेच हा पुढचा अध्याय वाचूयात. तुर्तास हा अध्याय झाल्यामुळे आपण इथे पूर्ण थांबूयात. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. जर का तुम्ही युट्यूबला बघत असाल तर युट्यूबला पण विचारू शकता. चॅट बॉक्स कडे जाऊया आपण. एक मिनिट. ओके. ब्रॉड स्पेक्ट्रम एक्सप्लेनेशन ऑफ धूमपान आणि थँक्यू असं म्हटलेलं आहे. ओके, गुड. कसं आहे ना की आपण हे सगळं जे काही वाचन करतोय किंवा ह्या वाचनाचा उपयोग जो आहे ना तो फायनली तर आपण आपल्या पेशंट्स मध्येच करणार आहोत, बरोबर. सो पेशंटनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे किंवा पेशंट मध्ये आपण काय काय गोष्टी वापरायला पाहिजेत हे आपल्याला जर का समजून आलं आणि त्याप्रमाणे आपण जर का त्याचा उपयोग आपल्या पेशंट मध्ये केला ना तर नथिंग लाईक दॅट, म्हणजे ह्या गोष्टी होणं असं अपेक्षित आहे ऍक्च्युली. सो ह्याच पद्धतीने पुढचेही अध्याय आपण वाचूया. तुम्ही त्या निमित्ताने भरपूर अभ्यास करा, पाठांतर चांगलं करा आणि खरंच म्हणजे आकांक्षाची एक गोष्ट मला नक्की इथे सांगायची वाटते की खूपच रेग्युलर आणि सिन्सिअरली ती प्रत्येकच गोष्ट बघत असते. सो खूपच चांगली गोष्ट ती. पुढचा प्रश्न आलेला आहे की छोटे बच्चों में धूम्रपान कैसे करा सकते हैं.
लहान मुलं आहेत ना, तर त्यांच्यामध्ये कसं करणार? तर धूमपान आहे, वरती आहे, घेणं, ह्या गोष्टी कितपत शक्य असतात, कितपत नाही. आता छोटे बच्चे म्हणत असताना त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीची बाळं आपण बघायला पाहिजेत, की एकतर म्हणजे नुकतीच जन्मलेली आहे ते 1 वर्षापर्यंतची. त्याच्यानंतर 1 वर्ष ते 5 वर्ष, की ज्यांच्यामध्ये खूपच उच्छृंखल असतात आणि 5 वर्षांच्या पुढची मुलं जी काही आहेत ते. तर 5 वर्षांच्या पुढची जी आहेत ना, आता ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं की न नस्यम् ऊन सप्ताब्दे नातीता शीते वत्सरे वगैरे नस्याच्या अध्यायामध्ये. तर धूमपान कधीपर्यंत द्यावं? परंतु धूपन हा भाग जो आहे ना, तो ह्या लहान मुलांमध्ये आपल्याला निश्चित करता येत असतो. मग त्याच्यामध्ये धूपनासाठी कोळसे पेटवणं, धूपन द्रव्य त्याच्यामध्ये टाकणं आणि घरामध्ये ते धूपन द्रव्य ठेवणं. असं केल्यानंतर जे धूपन पूर्ण शरीरामध्ये घरामध्ये होईल, तर ते आपोआपच इनहेल केलं जाईल आणि त्याचा परिणाम चांगला आपल्याला दिसतोच. आणि मग टिपिकली धूमपान करणं किंवा ते वरती वगैरे बनवून करणं असं लहान मुलांमध्ये नाही दिलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके. YouTube वर बघूयात काही क्वेश्चन आहेत का? ओके. द्रव्य अकॉर्डिंग टू कंडिशन. हा, आपण ह्या वाचलेली होती द्रव्य, तुम्हाला जर आठवत असेल ना, तर त्याच्यामध्ये मृदू द्रव्य कुठली, मध्यम द्रव्य कुठली आणि तीक्ष्ण धूमपान कोणतं. आणि मृदू, मध्यम आणि तीक्ष्ण धूमपान हे बघत असताना मृदू कोणामध्ये वापरायचं, मध्यम कोणामध्ये वापरायचं हेही आपण बोललेलो होतो. आता मृदू मध्य धूमपान ज्या वेळेला करणार आहे, तर त्याच्यामध्ये यष्टी आहे, बिल्वमगज आहे. तर हे आपण लास्ट लेक्चरमध्ये कोणत्या पेशंट्समध्ये कसं कसं वापरायचं ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. किंवा जे तीक्ष्ण धूमपान आहे, मग त्याच्यामध्ये काय काय आहे, तर हळद आहे, दशमूळ आहे, हरताळ आहे किंवा त्रिफळा आहे आणि गंधद्रव्य, विडंग या गोष्टी आहेत. तर हे सगळं करत असताना जिथे तीक्ष्णता अपेक्षित आहे, तर असं धूमपान तीक्ष्ण पेशंट्स मध्ये आपण करत आहोत. म्हणजे ज्याच्यामध्ये इव्हन पीसीओडी सारखे पेशंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये ओव्ह्युलेशन होत नाहीये किंवा कॉन्स्टिपेशन सारखे पेशंट आहेत की तिथेही तीक्ष्ण धूमपानाचा काही वेळेला खूप चांगला परिणाम येतो, की वाताची गती प्राकृत करणं या दृष्टीने आपल्याला ते नक्की करता येईल. ओके. अच्छा, एक क्वेश्चन है कि कुछ वैद्य बहुत बड़ी मात्रा में नस्य करते हैं, 50 ml 100 ml तक ये करना ठीक होता है क्या? ऍक्च्युली मी केलेलं नाही आणि मी स्वतः सुद्धा एवढं 50 ml पर्यंत वगैरे बघितलेलं नाही. नस्याच्या मात्रा आपण बघितल्या त्या किती आहेत ते. तर मी बघितलेलं पण नाही आहे. तर असं ऍक्च्युली बघायला हवं की पण 100 ml म्हणजे खूपच जास्ती झालं नस्याचं. म्हणजे ते नस्य केल्यानंतर पेशंट जर उठला तर पूर्णपणे घशामध्ये येईल ते. तर मी स्वतः नाही बघितलेलं असं. तर एवढं प्रमाण का वापरत असावे, तर त्यांचं काय अँगल आहे ते आपण आधी समजून घ्यायला पाहिजे असं एक मला वाटतं. पित्त विकार के पेशेंट्स में गंध द्रव्यों का धूमपान की योजना करना चाहिए क्या? हाँ, आता कसं आहे ना की धूमपान कोणामध्ये करू नये किंवा त्याच्यामध्ये अनर्ह जे आपण बघितले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सांगितलं की रक्तविकार आणि पित्ताचे व्याधी, सो तिथे धूमपान करू नये. मग आता तरी सुद्धा आपल्याला धूमपान करायचंय, असं का? तर काही पेशंट्स असे असतात की ज्याच्यामध्ये इन्फ्लमेशन आहे, नॉन हिलिंग वुंड्स आहे आणि शरीरामध्ये पित्ताचा विकार आहे, पित्त प्रकृती आहे. मग त्या ठिकाणी सुद्धा कसं आहे ना की काही आपल्याला विशिष्ट औषधांची धूमपानं देता येतात. उदाहरणार्थ सांगते, डायबेटिक वुंड्स आहेत किंवा ऑपरेटिव्हचे काही वुंड्स असतात किंवा विशेष करून फ्रॅक्चर नेक फिमर किंवा कुठेही फ्रॅक्चर झाल्यानंतर फिमर किंवा लॉंग वुंड्स मध्ये नेलिंग प्लेटिंग होतं आणि मग त्या नेलिंग प्लेटिंग केलेले जे नेल्स असतात तिथून बऱ्याच वेळेला पस डिस्चार्ज असतो. आणि समजा जर का पित्त प्रकृती आहे पेशंटची किंवा इतर काही त्याच्या बरोबरीने त्याला पित्त विकार आहे असं असेल ना, तर मग आपल्याला धूमपान म्हणजे पोटामध्ये देण्याच्या ऐवजी मग धूपन करणं हा भाग तिथे करावा लागतो. मग धूपन आणि धूमपान यामध्ये बघत असताना फरक जो आहे ना, तो धूपन करत असताना आपण एकांग किंवा शारीर या दृष्टीने तिथे बघतोय आणि धूमपान करत असताना सर्वांग किंवा शरीराच्या आतमध्ये जाऊन त्याचं काम हवं ह्या गोष्टी बघतोय. सो ह्या दोघांमध्ये थोडासा फरक राहील. त्याच्यामुळे पित्तविकार असताना ह्या तारतम्याने आपल्याला करायला हवं की आपण कशासाठी ते करत आहोत. आणि मग ते करत असताना ऍटलिस्ट मृदू धूमपान देणं आणि त्याच्यामध्ये मग यष्टी सारखी द्रव्य की जे पित्त शमन करणारी आहेत द्रव्य किंवा अनंतई सारखं द्रव्य किंवा जे आता गंध द्रव्यांमध्ये आपण वेगवेगळी द्रव्य बघितली ती सुद्धा त्याच्यामध्ये वापरता येतील. ओके, ठीक आहे.
सगळे प्रश्न झालेले आहेत. पुढच्या शुक्रवारी आणि पुढच्या शुक्रवारीच फक्त मला वाटतं सोमवारी, पुढचा शुक्रवार आणि सोमवार 2 वेळेला लेक्चर नाही होणार आहे. कोल्हापूरमध्ये उत्सव आहे त्या दृष्टीने. सो तिथे ओपीडी वगैरे असेल तर तिथलं जे काय असेल तर ते अनुभव नंतर तुम्हाला सांगेन. ओके, सो थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जीवरले पायिकपण आता विश्वात्मके देवी, येणे भाग्यज्ञे तोषावे तो शोधी मज द्यावे पसाय दानहे, जे खणांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टा विजय होआवेशी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.